नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण नेहमी करता ऐकत असतो की नामजप करावा. नामजपाचे असंख्य फायदे आहेत, परंतु सगळ्यांच्या मनामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की नामजपाची सुरुवात कशी करावी, नामजप कसा करावा. नामजप जेव्हा आपण करायला बसतो तेव्हा मन एकाग्र होत नाही, ते मन एकाग्र कसं करावं. नामजप केल्यामुळे अनेकसे असे फायदे होतात, म्हणजे मन शांत होते, मन समाधानी होते, मनामधले जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते दूर होतात. परंतु सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे की नामजप करताना मन एकाग्र कसं करावं आणि नामजपाची सुरुवात कशी करावी. नामजपाची सुरुवात केल्याच्या नंतर जो आपला गुरुमंत्र आहे, जे मंत्र आहेत आणि नामजप आहे यामध्ये फरक काय आहे, या सगळ्यांबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर सगळ्यात प्रथम नामजपाची सुरुवात कशी करावी, म्हणजे जे नवीन आहेत ज्यांना नामजपाची सुरुवात करायची आहे तर नामजपाची सुरुवात कशी करावी. नामजपाची सुरुवात तुम्ही अतिशय एकांत ठिकाणी करू शकता, म्हणजे घरामध्ये जेव्हा शांतता आहे, घरामध्ये मुलं नाहीत किंवा सगळे बाहेर गेले आहेत, मिस्टर ऑफिसला गेले आहेत, घरामध्ये मुलं नाही, मुलं शाळेला गेले आहेत, तेव्हा थोडा वेळ एक 10 मिनिटं काढा. तसं तर नामजप तुम्ही जेवढा जास्त कराल, म्हणजे दिवसभरातून तुम्ही 2 तासापर्यंत जर का तुम्ही नामजप करायला सुरुवात केली, म्हणजे 2 तास तुम्ही सलग बसा किंवा मग अर्धा तास तुम्ही दिवसभरामध्ये देऊ शकता. परंतु जे नवीन आहेत ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी 10 मिनिटापासून सुरुवात करावी. 10 मिनिटं शांत एकांत बसायचं आहे, शांत ठिकाणी बसायचं आहे, आपले डोळे बंद करायचे आहे. डोळे बंद केल्याच्या नंतर बघा, विचार करा की तुमच्या मनामध्ये काय येत आहे. म्हणजे तुम्हाला भगवंताची मूर्ती दिसत आहे, तुम्हाला महाराज दिसत आहेत, किंवा अन्य कुठल्या तुमच्या इष्टदेवतांची मूर्ती दिसत आहे, किंवा डोळे बंद केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसत आहे या गोष्टीवरती विचार करा की तुम्हाला महाराज दिसत आहेत की अन्य कुठले इष्टदेव तुमचे दिसत आहेत, किंवा ह्या ज्या संसारातल्या गोष्टी आहेत त्या दिसत आहेत, तुमचं कामाचं दिसत आहे, किंवा ज्या काही प्रापंचिक गोष्टी आपण करत आहोत ते दिसत आहेत, मुलं दिसत आहेत, किंवा कुठलं तुम्हाला टेन्शन आहे, कुठला तुमचा प्रॉब्लेम आहे ते दिसत आहे. ते सगळं तुम्ही एक डोळे बंद करून 1-2 मिनिटं तुम्ही विचार करा की मला माझं मन एक्झॅक्टली कशामध्ये लागत आहे. आणि त्या गोष्टी तुम्हाला दिसल्याच्या नंतर हळूहळू मग तुम्ही तुमचे जे इष्टदेव आहेत किंवा श्री गजानन महाराज आहेत त्यांना बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे मनाला तुम्ही तसं समजवा की मला आता या गोष्टीमध्ये मला महाराज बघायचे आहेत, किंवा मला कुठले माझे जे इष्टदेव आहेत ते बघायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमचं मन गुंतवा आणि ते मन गुंतल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही मनाला तसं ठासून सांगा की मला या भौतिक जगाचा विचार करायचा नाही, मला प्रपंचाचा विचार करायचा नाही, माझे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या गोष्टीचा मला सध्या विचार करायचा नाही, मला फक्त महाराजांना बघायचं आहे, मला माझ्या कृष्णाला बघायचं आहे, मला रामाला बघायचं आहे, किंवा जे कुठले तुमचे इष्टदेव असतील, मला महादेवाला बघायचं आहे, मला पांडुरंगाला बघायचं आहे, जे तुमच्या डोळ्यासमोर येत असतील त्यांना मला बघायचं आहे आणि त्यांचं नामस्मरण मला करायचं आहे. हळूहळू तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करा. आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसंच आहे की जेवढी जास्त तुम्ही या गोष्टीची प्रॅक्टिस कराल तर तुमचं मन हळूहळू या भौतिक गोष्टीतून निघून हळूहळू तुमचं मन हे भगवंतामध्ये लागेल, भगवंताच्या लीलेमध्ये लागेल. हळूहळू जेव्हा तुम्ही तुमचा नामजप करायला सुरुवात कराल, म्हणजे तुमचं मन एकाग्र झालं, तुम्ही नामजपाला सुरुवात केली, तुम्ही गणगण गणात बोलते या मंत्राचा तुम्ही जप करत असाल तर तुम्हाला महाराजांच्या वेगवेगळ्या लीला दिसायला लागतील. महाराज कसे आहेत, महाराज काय आहेत हे तुम्हाला समजायला उमजायला लागेल. हळूहळू महाराजांच्या सगळ्या लीला, तुम्ही जे काही महाराजांचे अनुभव ऐकले आहेत, म्हणजे आपण आता अनेकशे महाराजांचे अनुभव ऐकतो की या व्यक्तीला हा अनुभव आला, त्या भक्ताला तो अनुभव आला, मग ते अनुभव तुमच्या डोक्यामध्ये यायला लागतील. हळूहळू तुम्हाला महाराज काय आहेत, महाराज कसे आहेत, महाराजांच्या लीला कशा आहेत, महाराजांना काय काय आवडते, या सगळ्या लीला तुम्हाला दिसायला लागतील आणि हळूहळू मन एकाग्र व्हायला लागेल. नाम जपामध्ये जर का नामस्मरणामध्ये तुमचं मन लागत नसेल तर यापेक्षा उत्तम कुठलाच मार्ग नाही की तुम्ही दिवसभरातला 10 मिनिटं तरी स्वतःला द्या. 10 मिनिटं शांत बसा, शांत ठिकाणी बसा. आता घरामध्ये मुलं आहेत, समजा घरामध्ये इतर कोणी व्यक्ती आहे, बोलण्याचा आवाज येत आहे, तर मग तुम्ही छोटे छोटे जे कॉटनचे आपण ज्याला कॉटन कापूस म्हणतो त्याचे तुम्ही गोळे बनवा आणि तुम्ही तुमच्या कानामध्ये टाका आणि मग तुम्हाला जो बाहेरचा आवाज आहे तो येणार नाही, तुमचं डिस्टर्बन्स होणार नाही. मन कुठेही तुमचं, म्हणजे आपल्याला कसं असते की कानावरती काहीतरी आवाज पडला की आपलं मन सैरावैरा इकडे तिकडे पडते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मन एकाग्र करणं. आणि नामजप करताना, नामस्मरण करताना हेच होते की आपलं मन एकाग्र होत नाही. त्यामुळे तुम्ही एकतर एकांतामध्ये एकटे असताना घरामध्ये तुम्ही, किंवा बाहेर तर ऑब्वियस गोष्ट आहे की आपल्याला शांतता मिळणार नाही, त्यामुळे घरामध्ये एकांतामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. रोज 10 मिनिटं ध्यान लावा. सगळ्यात अगोदर ध्यान लावा, तुम्हाला काय दिसते आहे ते बघा आणि हळूहळू मनाला समजावा की मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघून मला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि एकदा का प्रॅक्टिस झाली
की मग थोडंसं अर्धा तास करण्याचा प्रयत्न करा. मग दिवसभरामध्ये अर्धा तास असं तुम्ही 2 तासापर्यंत तुम्ही नामजप करू शकता. नामजप जर का आपण 2 तासापर्यंत जर का केला तर मग 24 तास आपल्याला नामजप करायची सवय लागते. म्हणजे आपण झोपेत जरी असलं आणि झोपेतून आपल्याला जाग जरी आला तरी सुद्धा आपल्या ओठावरती आपल्या चिंतनामध्ये महाराजांचं चिंतन होईल. त्यामुळे 10 मिनिटापासून सुरुवात करा. नामजप करताना चिंतन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फक्त नामजप करतो आहोत, गणगण गणात होते हा मंत्र आपण म्हणत आहोत एवढ्याने होणार नाही. मन दुसरीकडे भटकायला नको. मनामध्ये देखील महाराजांचं चिंतन आपल्या व्हायला हवं. महाराजांच्या लीला आपल्या चिंतनामध्ये यायला हव्यात. महाराजांचे अनुभव आपल्या चिंतनामध्ये यायला हवेत. शेगाव आपल्याला दिसायला हवं. महाराजांचं समाधी मंदिर आपल्याला दिसायला हवं. महाराज दिसायला हवेत. एवढं चिंतन महाराजाचं करा. आणि तुमचे इष्टदैवत असतील कुठले, त्यांचा तुम्हाला मंत्र जप करायचा असेल रामकृष्ण हरी, तर मग आपल्या डोळ्यासमोर कृष्णाचं चिंतन व्हायला हवं. कृष्णाच्या बाललीला आपल्याला आठवायला हव्यात. वेगवेगळ्या रूपांमध्ये श्रीकृष्ण आपल्याला आठवायला हवेत. राम आपल्याला आठवायला हवेत. अयोध्यावासी रामाचं चिंतन आपल्या मनामध्ये व्हायला हवं. जेव्हाही आपण नामजप करतो किंवा मंत्रजप करतो तो फक्त आपण म्हणायचा नाही, तर आपल्या मनामध्ये ते चिंतन व्हायला हवं. आणि नामजप म्हणजे नामजप आणि मंत्रजप यामध्ये फरक काय आहे? नाम आपण जेव्हा घेतो, जसं की गजानन महाराजांचं नाव आपण घेतो, गजानन महाराज हे झालं एक नाम, किंवा राम कृष्ण राधा महादेव शिव हे झाले नाम. परंतु जे मंत्र असतात, वैदिक मंत्र ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी मंत्रजप हा अतिशय शुद्ध अवस्थेमध्ये करायला हवा. नाम घ्यायला शुद्ध अवस्था लागत नाही. म्हणजे तुम्ही झोपेतून जरी उठले तरी सुद्धा तुम्ही नाम घेऊ शकता. परंतु जेव्हा मंत्रजप करता किंवा गुरूंकडून तुम्ही कुठला गुरु केला असेल, त्यांनी तुम्हाला मंत्र दिला असेल आणि गुरूंकडून जेव्हा तुम्ही मंत्र घेता, गुरु दीक्षा घेता, त्यावेळी तो जो मंत्र आहे तो शुद्ध अवस्थेमध्ये आंघोळ झाल्याच्या नंतर आसन लावून देवघरासमोरच मंत्रजप हा आपल्याला करायचा असतो. परंतु नाम घ्यायला काहीच अडचण नाही. तुम्ही उठता बसता चालता बोलता तुम्ही नाम घेऊ शकता. नामस्मरण करण्याची गुरु दीक्षा घेतल्याच्या नंतर जे गुरुमंत्र गुरुकडून दिला जातो त्याचे काही नियम आहेत. ते नियम जर का आपण फॉलो केले तर नक्कीच आपल्याला या जन्मामध्ये भगवंत प्राप्ती होते. जेवढे आपण जास्त प्रॅक्टिस करू, जेवढं जास्त आपण अभ्यास करू नामजप करण्याचा, मंत्रजप करण्याचा, तेवढंच आपण ईश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू. भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करू. आपलं मन जेव्हा कंट्रोलमध्ये येते, मनाला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजतात, म्हणजे सगळ्यात मोठं काय आहे की मनच आपलं सगळं काही ठरवत असते. म्हणजे आपल्या मनामध्ये जसं विचार येतात तसंच परिस्थिती आपल्यासमोर क्रिएट होते. यावरती तर म्हणजे ही गोष्ट कोणी डिनाय करू शकत नाही की जसे आपले विचार असतात तसेच पुढची परिस्थिती घडत जाते. त्यामुळे आपण जेव्हा नामस्मरण करतो, नामजप करतो, त्यावेळी आपलं मन एकाग्र होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही सगळ्यात जास्त कठीण परिस्थिती आहे. हा सगळ्यात मोठा टास्क असतो कठीण, की आपलं मन एकाग्र होत नाही. परंतु जेव्हा आपण आपल्या मनाला कंट्रोल करायला शिकू, म्हणजे मनाला आपण तसं बजावून सांगायला हवं की माझ्या मनामध्ये दुसरा कुठलाच विचार यायला नको. जेव्हा मी नामस्मरण करायला बसतो, नामजप करायला बसतो, जेव्हाही आम्ही मंत्र साधना करायला बसतो, त्यावेळी फक्त भगवंत भक्तीचाच विचार माझ्या मनामध्ये यायला हवा. भगवंताचाच विचार मनामध्ये माझ्या यायला हवा. आपण जर का ह्या सगळ्या गोष्टी मनाला ठासून सांगितल्या, मन इकडे तिकडे भटकते. मन असंच आहे की आपण जेव्हा नामस्मरण करायला बसतो, जेव्हा आपण माळी घेत असतो, त्यावेळी तुम्ही विचार करा. म्हणजे या गोष्टीवरती जाणून बुजून तुम्ही विचार करा की जेव्हा आपण मंत्रजप घेत असतो, आपण ते माळीतले मनके तर ओढतो, परंतु असंख्य विचार आपल्या मनामध्ये चालू असतात. आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला बसतो, गजानन विजय ग्रंथ अध्याय आपण वाचायला बसतो, परंतु असंख्य विचार आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होतात. म्हणजे मन चिंती ते वैरीनं चिंती ही जी म्हण आहे ती खरंच खरी आहे की मन हे खूप कुठे कुठे भटकते. मनामध्ये असंख्य विचार येतात. मन हे कितीतरी किलोमीटर जाऊन येत असते. आपण शरीराने जरी एका ठिकाणी असलो तरी सुद्धा मनामध्ये असंख्य विचार येतात. मन एकाग्र करणं खूप कठीण आहे. जेव्हा आपलं मन एकाग्र होईल तेव्हाच आपल्याला भगवंताची प्राप्ती देखील होणार आहे. त्यामुळे मन कंट्रोल करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मन आपण स्वतः कंट्रोल करू शकतो. मनाला आपण बजावून सांगायला हवं की माझ्या मनामध्ये आता कुठलेही विचार यायला नको. मी जो विचार करत आहे, म्हणजे माझ्या बुद्धीने जे ठरवलं आहे तेच आता व्हायला हवं. आपण जेव्हा भगवंताची जेव्हा आपण भक्ती करायला बसतो त्यावेळी मन कंट्रोल अगोदर करा. 10 मिनिटापासून तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला हळूहळू त्या गोष्टीची प्रॅक्टिस व्हायला लागेल. आणि जेव्हा हळूहळू या गोष्टीची प्रॅक्टिस होते तेव्हा जीवनामध्ये आनंद येतो. जीवन समाधानी होते, आनंदी होते. रोमांचित जीवन आपण ज्याला म्हणतो तो भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. रोमांच जीवनामध्ये येतो. आणि जेव्हा आपल्या
ला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची प्रॅक्टिस होते, तेव्हा 24 तास आपला नामजप होतो. नामजप हा सर्वश्रेष्ठ साधन आहे कलियुगामध्ये भगवंत भक्ती करण्याची, भगवंताची प्राप्ती करण्याची. त्यामुळे अगोदर 10 मिनिटापासूनच सुरुवात करा. 10 मिनिटं जेव्हा 10 मिनिटाची सुरुवात करा तुम्ही, 1 महिना 2 महिना 3 महिना 10 मिनिटच तुम्ही नामजप करण्याचा, नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू त्या गोष्टीमध्ये आपल्याला गोडी निर्माण होऊन हळूहळू त्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद निर्माण जर का झाला तर मग ऑटोमॅटिकच शरीराला सवय लागते जास्त वेळ बसण्याची, जास्त वेळ साधना करण्याची. आणि हळूहळू आपण या गोष्टीची प्रॅक्टिस करू तेव्हा जास्तीत जास्त आपण भगवंताच्या जवळ जाऊ आणि याची डोळा आपल्याला भगवंताचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.